हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण. आणि हा व्हिडिओ आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आहे ना, की कुठला फूड प्लेसचा व्हिडिओ आहे. सो तुम्हाला माहितीच आहे, फेब्रुवारी इज लव मंथ किंवा त्याला रोमॅन्स सीझन म्हणूनही म्हटलं जातं. आणि फॉर्च्युनेटली आमची ॲनिव्हर्सरी 9th ॲनिव्हर्सरी जी होती ती फेब्रुवारी मंथमध्ये येते. सो मी विचार केला की ह्या सगळ्याच गोष्टी एवढ्या जुळून आलेल्या आहेत, तर का नाही आपण एक ट्रिप प्लॅन करावी. आणि मी तो ट्रिप प्लॅन करून आलेलो आहे गोवाला. येस, आणि माझा मित्र, लहानपणाचा मित्र आणि त्याची वाईफसुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत. आणि विचार केला की म्हटलं आता आपण गोव्याला आलेलोच आहे, तर थोडंसं साऊथ गोवा पण एक्सप्लोअर करू, नॉर्थ गोवा पण एक्सप्लोअर करू आणि तुम्हालाही ते दाखवूया. सो मी आज आलेलो आहे. फर्स्ट सगळ्यात पहिले जो स्पॉट आम्ही कवर करणार होतो किंवा जो आमचा स्टे होता तो पोलेलिम बीचला होता. खरं तर आम्ही पुण्याहून ऑलमोस्ट 8 to 9 hours ट्रॅव्हल करून इथे पोचलो काल संध्याकाळी आणि चेक इन केलं. तुम्हाला ते हॉटेलही दाखवतो. सो इथे पोलेलिम बीचला मी म्हणेल की बऱ्यापैकी फॉरेनर्स जास्त आहे इथे. इंडियन लोकांचं थोडं गर्दी कमी आणि शांत बीच आहे. जर तुम्हाला काम वाईब्स हव्या असतील आणि बेस्ट बीच मी तर म्हणेल जर पाहिजे असेल ना, तर तुम्ही नक्की हा बीचचा ऑप्शन कन्सिडर करू शकताय. बाकी मग मी तुम्हाला सांगेल की थोडंसं कॉस्टिंग हायर साईडला आहे कम्पेअर टू अदर नॉर्थ साईडच्या गोव्याचं. पण येस, वर्थ आहे. तुम्ही बघाल आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोच की सिनिक कसं आहे हे बीच किंवा आमचा राहायचा स्टे कसा आहे. फूड तर ओव्हरऑल गोवामध्ये तुम्हाला थोडंसं हायर एंडलाच कॉस्ट असेल. पण चला बघूया आज आणि उद्या अजून 2 दिवस आहे आम्ही इथे. आणि 2 दिवसात अजून काय काय एक्सप्लोअर करतो ते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो पुण्याहून आम्ही सकाळी 5 वाजता निघालो होतो, मी, संदेश आणि आमची फॅमिली. सो ऑलमोस्ट 10.5 तासानंतर आम्ही साऊथ गोवाच्या एक्स्ट्रीम जो बीच आहे पोलेलिम बीच तिथे पोचलो. आणि मीनवाईल आम्ही लंच वगैरेसाठी ब्रेक घेतले होते. पण रोड कंडिशन्स खूप चांगल्या होत्या अनुस्कुरा घाटातून. आणि जेव्हा तुम्ही 10.5 तास प्रवास करून त्या बीचवर पोचतात आणि तुमची राहण्याची जी सुविधा आहे तुम्ही बघतायत, खूप सुंदर होती आणि खूप सिनिक एन्व्हायरमेंट. तिथून बीच अगदी 100 मीटर्स किंवा 50 मीटर्स डिस्टन्सवरच होतं वॉक करत जाऊन. आणि तुम्ही आमचे हे शॅक्स बघू शकतायत. हे आम्हाला ऑलमोस्ट 2500ला होतं 1 नाईटसाठी. आणि तिथे तुम्ही निगोशिएट करू शकतायत सीझन वाईज. आणि तुम्ही बघतायत की तिथून बाहेर पडल्याचा जो व्ह्यू होता डायरेक्ट बीचजवळ. आणि मी आत्तापर्यंत जे पण गोव्यातले बीचेस बघितले त्यातलं हे मला सगळ्यात भारी बीच वाटलं. खूप सिनिक, शांत, स्वच्छ आणि खूप कमी क्राऊड असलेलं. मोस्टली तिथे फॉरेनर्सच होते. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला तिथे सनसेट बघायला मिळाला. आणि मुलांनी पण खूप मजा केली तिथे. एक ऑब्झर्व केलं मी की तिथं जो साऊथचा समुद्र होता तिथे थोडा टर्ब्युलन्स जास्त होता लाटांचा आणि आवाजही खूप जास्त येत होता. ते थोडं अनयुज्युअल होतं माझ्यासाठी, कारण गोव्याच्या अदर बीचवर एवढा टर्ब्युलन्स नव्हता बघायला मिळाला. आणि नेक्स्ट मॉर्निंगसुद्धा आम्ही बीचच्या जवळच होतो. सो दिवसाची सुरुवात आम्ही बीचवरूनच केली होती. सो हे मॉर्निंग व्ह्यूज तुम्ही बघू शकतायत. खूप असं रिफ्रेश वाटत होतं तिथे, सगळ्या गोष्टी अगदी सिनिक. आणि तिथून मग आम्ही कोला बीचला जायचं ठरवलं. कोला बीचला मेन अट्रॅक्शन होतं कायाकिंग. सो मी आता आलो आहे कोला बीचला कायाकिंग करायला. आणि हा मोस्टली हिडन स्पॉट म्हणून म्हटलं जातं इथे गोव्यातला. सो इथला एक्सपिरियन्स पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती भारी आहे बॅकवॉटर समुद्राचा आणि किती सिनिक आहे. सो स्टे ट्यून. सो कोला बीच जवळ आल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 रस्ते आहेत तिथं जाण्याचा. जो सगळ्यात पहिला रस्ता जो असेल तिथून तुम्हाला कोला बीचच्या जवळ गाडी लावता येते. पण तिथून तुम्हाला ऑलमोस्ट 100 ते 120 पायऱ्या उतराव्या चढाव्या लागतील. पण त्या खूप जास्त वर्थ आहे तो स्पॉट, कारण तिथे पोचल्यानंतर सगळा थकवा चालला जातो. खूप सिनिक आणि एकदम असा केरळवाला फील आपल्याला तिथे लागून जातो. खूप सुंदर बॅकवॉटर्स आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता तो. तिथे पण तुम्हाला कायाकिंग करण्यासाठी डबल, सिंगल असे वेगवेगळे रेट्स अवेलेबल आहे.
आणि तुम्ही निगोशिएट करू शकता तुमच्या स्किल्सनुसार. पण ओव्हरऑल साऊथ गोवा वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स इन गोवा. सो मी रेकमेंड करेल की तुम्ही साऊथ गोवाला जास्त टाईम स्पेंड करा. नेक्स्ट व्हिडिओत एक्सप्लोर करू नॉर्थ गोवा.